राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीला राज ठाकरेंनी आज सकाळी पवारांची भेट घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरेंनी भेट घेतलेली आहे। पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी ही भेट घेतली आहे। दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे। आगामी निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली। त्याचबरोबर मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ही भेट नव्हती अशी सुद्धा माहिती मिळते। राज ठाकरेंनी पवारांना यापूर्वीच लग्नाची पत्रिका दिलेली आहे। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये 2 तासांच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं किंवा काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विवेक, काय सांगाल? रविवार सकाळची रात्र आहे, राज ठाकरे पवारांच्या निवासस्थानी गेली आहे आणि त्यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या बंगल्यावर मनसे आणि त्यात जवळपास 2 तास राजकीय स्वरूपाची चर्चा झाली अशी आपल्याला माहिती मिळते। आपण बघतोय की गेल्या अनेक काळापासून राज ठाकरे यांना या महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि त्यातूनच ही भेट झाल्याचं आपल्याला समजतं आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस सभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि त्यातली किमान एक जागा सूत्रांकडून माहिती मुंबई हा जो लोकसभा मतदारसंघ आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण करूया। त्यांचा आवाज कारण आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता, पण राज्यातल्या राजकारणाविषयीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। आज सकाळी राज ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले। त्या दोघांमध्ये 2 तास चर्चा झालेली आहे। आगामी निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भातली ही चर्चा होती अशी माहिती मिळते, कारण लग्नपत्रिका तर आधीच दिलेली आहे राज ठाकरे यांनी शरद पवारांना आपल्या मुलाच्या लग्नाची। त्यामुळे त्यासाठीची ही भेट नक्कीच नव्हती। परत एकदा विवेक कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विवेक, काय सांगशील? राजकारणामधली ही सगळ्यात मोठी भेट म्हणावी लागेल आणि जागा वाटपासंदर्भात जर चर्चा झाली असेल तर अर्थातच अनेक वेगळे रंग पुढच्या काळात निवडणुकांच्या आधी बघायला मिळतील। निश्चितपणे राज ठाकरे यांनी आतापर्यंत एकला चलो रे अशीच भूमिका घेतली होती, मात्र आता महाआघाडीत सामील होण्याविषयी मनसे उत्सुक आहे अशा पद्धतीची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यापूर्वी काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा करताना मनसेला महाआघाडीत सामील करून घ्यावं अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि आज आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे। निवडणूक लढण्यासाठी मनसे पक्ष उत्सुक आहे अशी आपल्याला माहिती आहे। त्याची देखील चर्चा या बैठकीत झाल्याचं आपल्याला समजतंय। त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील भाजप विरोधी भूमिका घेत महाआघाडीमध्ये सामील होण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर शरद पवारांच्या संपर्कात राज ठाकरे आहेत। जाहीररित्या देखील त्यांच्या काही वेळा भेटी झालेल्या आहेत आणि या अतिशय महत्वाची मानली जाते। जवळपास 2 तास या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। पण अगदी विवेक, ईशान्य मुंबईच्या जागेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रयत्नशील आहेत अशी ही माहिती मिळते, त्याविषयी काही कळू शकले? लोकसभा मतदारसंघ ईशान्य मुंबई हा पूर्वी यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय दिना पाटील यांनी 2014ला निवडणूक लढवली होती, त्यात ते पराभूत झाले होते किरीट सोमय्यांकडून। पण त्याच्या आधी 2009ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणून जागा जिंकला होता आणि संजय दिना पाटील हे तिथले खासदार होते। विक्रोळी, भांडूप, कांजूर या भागामध्ये मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत। तिथं पक्षाची ताकद आहे आणि त्यामुळेच तिथं आपलं नशीब आजमायची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी आहे आणि म्हणूनच जर राष्ट्रवादीच्या कोट्यातून ती जागा आपल्या पदरात मिळाली तर ती जागा लढवायला मनसे उत्सुक आहे अशी आपल्याला माहिती आहे आणि त्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे अशी आपल्याला माहिती आहे। त्याचबरोबर विधानसभेच्या जवळपास 25 ते 30 जागा मनसेला लढवायच्या आहेत। या महाआघाडीच्या कोट्यातून त्यांना त्या जागा लढवायच्या आहेत आणि त्यामुळे त्याविषयी देखील चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। विवेक, मी विनंती करेन आपण असेच संपर्कात राहा। ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सुद्धा दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। संदीप प्रधान, रविवारची सकाळची रात्र बातमी अशी येते की राज ठाकरे शरद पवारांना भेटायला गेले, त्यांच्या घरी 2 तास त्यांच्यात चर्चा झाली आणि ही चर्चा जागा वाटपासंदर्भात होती। काय सांगाल? राज ठाकरे यांना
काही मित्र जोडण्याची किंवा एखाद्या आघाडी युतीमध्ये सहभागी होण्याची गरज वाटायला लागलेली आहे. कारण मागच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षाला फटका बसला आणि केवळ एक आमदार निवडून आला, तर त्यामुळे आता त्यांना असं वाटतंय की थोडंसं कोणाच्या तरी बरोबर जर आपण राहिलो तर मग आपल्याला त्याचा फायदा होईल. पण राज ठाकरे यांनी यापूर्वी जी काही त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे उत्तर भारतीय विरोधी अशी, तर त्यामुळे त्याच्यात अडसर होता आणि आपल्याला लक्षात येईल की म्हणून त्या प्रतिमेचा थोडंसं ती डायल्यूट करण्यासाठी त्यांनी अलीकडे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरही जाण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच राष्ट्रवादीला असं वाटतं की भाजपची सत्ता, भाजप आणि शिवसेनेची सत्ता घालवायची असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांना कुठं बरोबर घेणं शक्य आहे का, त्यांना काही जागा देणं शक्य आहे का हे आहे. पण अर्थात काँग्रेस ह्याच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेतं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण काँग्रेसला राज ठाकरे ह्या आघाडीत येण्याचा देशभरात परिणाम भोगायला लागू शकतो, कारण काँग्रेसला अनेक मित्र जोडायचे. त्यामुळे हा तसा थोडा व्यापक विषय आहे. अजून त्याच्यामध्ये खूप बारीक सारीक गोष्टी घडणं अजून बाकी आहे. पण निश्चितच राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतल्यापासून काही ना काहीतरी या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे आणि राज ठाकरे यांनी म्हणजे मोदींनी मागे सांगितलं होतं शरद पवारांची करंगळी पकडतो, आता राज ठाकरे यांनी ती करंगळी बहुतेक महाराष्ट्रासाठी तरी पकडलेली दिसते. नक्की. संदीप प्रधान, धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल आणि विश्लेषण केल्याबद्दल या भेटीसंदर्भात. ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी सुद्धा आपल्याबरोबर दूरध्वनीवर आहेत. अतुल कुलकर्णी, आपण काय सांगाल, राज ठाकरेंना आज जी काही बैठक झाली किंवा 2 तास चर्चा झाली पवारांसोबत, त्यानंतर दोन्ही पातळ्यांवर विचार करावा लागेल. एकतर मनसेची प्रतिमा महाआघाडीसोबत जर जायचं असेल किंवा तसा ते प्रयत्न करत असतील तर, आणि दुसरी गोष्ट जागांबाबत किती फायदा मनसेला होऊ शकतो असं वाटतं आपल्याला? लोकसभेच्या जागा मनसे किती लढवेल हा मला प्रश्न वाटतो. कारण मागच्या वेळी लोकसभेच्या जागा जेव्हा मनसेने लढवल्या होत्या त्याचा फायदा थेट मोदींना झाला होता आणि मोदींनाही ज्या पद्धतीने मोदींविषयीचं प्रेम राजने तेव्हा व्यक्त केलं होतं त्या काळात आणि आता बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. आता राज ठाकरे मोदींना स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला देखील तयार नाहीत, कारण त्यांनी बोलून दाखवलं की त्यांचा लग्न संस्थेवर विश्वास आहे की नाही माहिती नाही. जेव्हा राजला विचारलं होतं की तुम्ही पत्रिका देणार का म्हणून. पण त्याच वेळी शरद पवारांची त्यांची वाढत असलेली जवळीक आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेपुरतं मनसेच्या राजच्या करिश्म्याचा फायदा घ्यायचा आणि राष्ट्रवादीची मतं वाढवून घ्यायची असंही त्याच्या मागचं डाव असू शकतो. आणि विधानसभेला जागा वाटपात मग मनसेला सोबत घेतील किंवा राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा मनसेला दिल्या जातील असं सांगितलं जाईल. कारण काँग्रेसनी मनसेला सोबत घेणं हे काँग्रेसला देश पातळीवर अडचणीचं ठरू शकतं. कारण उत्तर भारतीयांविषयी, बिहारींविषयी राज ठाकरेंची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे काँग्रेसला बाजूला ठेवून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आम्ही दिली, राष्ट्रवादीची मनसेची युती आघाडी झालेली असं दाखवणं असंही येत्या काळात होऊ शकतं. नक्की. अतुल कुलकर्णी, मग मुद्दा असा येतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणार आहेत, मग काँग्रेसचा काय से असतो मनसेला सोबत घेण्यासंदर्भात, हेही महत्वाचं असेल? अगदी बरोबर आहे, तो से असणार काँग्रेसचा देखील. पण आता कसं एक सगळ्यांना काही करून भाजप शिवसेनेला हरवायचं आहे हे त्यांच्या पुढचं उद्दिष्ट आहे. अशा वेळी काँग्रेस असा स्टँड घेऊ शकतं की आम्ही राष्ट्रवादीला एवढ्या जागा सोडलेल्या आहेत, राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातून कोणाला कोणत्या जागा द्यायच्या हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. जसं प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतलेली आहे की राष्ट्रवादीच्या सोबत आम्ही जाणार नाही, काँग्रेस सोबत जाऊ. त्याच्यात राष्ट्रवादीचा स्टँड असा राहील किंवा काँग्रेसनी काँग्रेसच्या कोट्यातली जागा प्रकाश आंबेडकरांना द्यावी, आमचं काही म्हणणं नाही. तोच प्रकार मनसेच्या बाबतीत काँग्रेस भूमिका घेऊ शकेल की मनसेला काय जागा द्यायची असेल तर ती राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातून द्यावी, आमचा काही प्रश्न नाहीये. हे शेवटी एकमेकांच्या सोयीच्या राजकीय खेळ्या खेळल्या जातील. पण अल्टिमेट एंड रिझल्ट त्याचा असा असेल की काही करून भाजपला पराभूत करणं. आणि सध्या विधानसभेच्या निवडणुका राज्यात लोकसभेसोबत होतील असं कुठलंही चित्र दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा ही सध्या सगळ्यांच्या दृष्टीने लक्ष आहे. कारण लोकसभेसाठी जी काही जोडतोड समीकरणं करता येतील ती निश्चितपणे शरद पवारांच्या मार्फत आणि काँग्रेसमधून अशोक चव्हाणांच्या मार्फत केली जातील. नक्की. अतुल कुलकर्णी, एकच शेवटचा प्रश्न फक्त, ईशान्य मुंबई या जागेसाठी ते प्रयत्न करतायत राज ठाकरे असंही कळतंय, तर त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया असेल? मी सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे लोकसभेच्या जागा मनसे लढवेल की नाही
हा माझ्या पुढे प्रश्न आहे. ज्यावेळी जेव्हा मनसेनी मागच्या वेळी भूमिका घेतली होती, यावेळेस मनसे अशी भूमिका घेऊ शकतं की मी लोकसभेसाठी ही जी काही आघाडी तयार होती त्या आघाडीला मी माझा पाठिंबा देतोय, आमचा माणूस उभा करणार नाही पण आम्ही आघाडीला पाठिंबा देतोय. आणि कदाचित राज ठाकरे या आघाडीसाठी प्रचार सभा सुद्धा घेतील आणि त्यांनी प्रचार सभा घेतल्या तर काही आश्चर्य नाही. पण अशा वेळी काही ठराविक जागा लढवतील असंही वाटत नाही आपल्याला? काही ठराविक जागा लढवतील लोकसभेच्या मनसे असं वाटत नाही आपल्याला? लोकसभेच्या 48 जागा महाराष्ट्रात आहेत, त्याच्यातल्या 20-20 जागांवर दोन्ही काँग्रेसचं एकमत झालेलं आहे. उर्वरित 8 जागांमध्ये त्यांना सगळे मित्रपक्ष सामावून घ्यायचे. त्याच्यामुळे एखादी जागा राज ठाकरेच्या करिश्म्यापुरती आणि जिथं राजकडे जर चांगला उमेदवार असेल की जो शुअर शॉट निवडून येऊ शकतो त्या तोलामोलाचा असेल तरच राज ठाकरे देखील याच्यात पडतील. कारण एकदा त्यांना दूध पोळलेलं आहे लोकसभेचं उमेदवार उभे करून, विधानसभेला त्यांना फटका बसला. त्याच्यामुळे आता पुन्हा त्याच विषयाची परीक्षा राज ठाकरे बघतील का याविषयी माझ्या मनात साशंकता आहे. राज ठाकरेंना विधानसभेसाठी निश्चित ते प्रयत्न करतील, पण लोकसभेसाठी उमेदवार उभा करून तो जर पडला तर मग मनसेला येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे राज किती मागणी करतील आणि त्यांना प्रत्यक्षात किती जागा मिळतील आणि ते किती उभे करतील हे मला तरी थोडंसं कठीण दिसतंय. नक्की. अतुल कुलकर्णी, धन्यवाद आपण सविस्तर विश्लेषण या सगळ्याचं केल्याबद्दल. नवाब मलिक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत. नवाब मलिक, आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी घडामोड की राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेले. ही वैयक्तिक चर्चा अजिबात नव्हती किंवा लग्नपत्रिका देण्यासंदर्भात सुद्धा ही भेट नव्हती, तर त्यांच्यामध्ये राजकीय स्वरूपाची चर्चा झाली आहे, जागा वाटपासंदर्भातली चर्चा झाली असं कळतंय. आपण काय सांगाल? ही चर्चा याला कुठल्याही प्रकारचे अर्थ नाही. लग्नाच्या पत्रिका द्यायला एखादा नेता दुसऱ्या नेत्याच्या घरी गेला आणि तिकडे राजकीय चर्चा झाली हे कुठेतरी याच्यात काही कुठलाही अर्थ काढणं योग्य नाही आणि कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. नाही, नवाब मलिक, लग्नपत्रिका पवारांना आधीच दिली आहे राज ठाकरेंनी, त्यामुळे आज त्या संदर्भातली बैठक नव्हतीच. आज भेट होती, ही भेट राजकीय चर्चांसंदर्भात झाली असंच कळतंय आणि जागा वाटपांसंदर्भात झाली आहे असंच कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत व इतर पक्षांसोबत आघाडी होणार हे निश्चित आहे, पण त्या आघाडीमध्ये मनसे राहणार नाही हे पण घोषित करण्यात आलेलं आहे. आता कोणी काही अर्थ काढत असते तर त्याला ते उत्तर देता येणार नाही, पण मनसेबाबत किंवा मनसेसोबत कुठलीही आघाडी होणार नाही ही सत्य परिस्थिती. म्हणजे मनसे तुमच्यासोबत नसेल हे स्पष्ट आहे? हो हो. धन्यवाद नवाब मलिक, आपण न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टपणे असं सांगितलंय की राजकीय स्वरूपाची अशी कुठलीही चर्चा राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये झालेली नाही आणि मनसे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नसेल. म्हणजे आत्ता काही वेळापूर्वी अतुल कुलकर्णी असंही स्पष्ट करत होते की राष्ट्रवादी काँग्रेस कडे असलेल्या ज्या जागा आहेत त्यापैकी काही जागा मनसेला जर देऊ केल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तर तो त्यांचा प्रश्न असेल, पण अशीही कुठली शक्यता नाही असं नवाब मलिक आत्ता आपल्याला सांगत होते. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आपल्या सोबत आहेत. व्यंकटेश केसरी, आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे कारण राज ठाकरे आज शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्या दोघांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असं कळतंय. जर असं झालं असेल तर पहिल्यांदाच असं दिसत असेल की राज ठाकरे कुठल्या तरी आघाडीसोबत जातील किंवा त्यांच्याशी चर्चा करायला ते गेलेले आहेत. काय सांगाल? अहो, साधं सरळ सोपं हे गणित दिसतं. राजकीय नेते काय म्हणतात ते बाजूला ठेवून द्या. राज ठाकरे या निवडणुकीत शांत बसणार आहेत का? नंबर 1. नंबर 2, शरद पवारांची मुख्य स्ट्रॅटेजी अशी की बीजेपीला एकाकी पाडायचंय. कोण प्रत्यक्ष येईल, कोण अप्रत्यक्ष येईल, कोण इंडिपेंडेंट येईल, कोण सपोर्टेड येईल हे पुढचा काळ ठरवेल. हा राज ठाकरे करिश्मॅटिक आहेत. यापूर्वी शरद पवारांची त्यांनी मुलाखत घेतली होती. मनसेने मोदी यांना टार्गेट केलेलं आहे. म्हणजे मोदी यांचे टार्गेट, मोदींना ज्यांनी टार्गेट केले ते शिवसेना आहे, ती राष्ट्रवादी आहे, ती काँग्रेस आहे, ते राज ठाकरे आहेत. तर राज ठाकरे काही लोकसभेच्या निवडणुकीत शांत बसणार नाही. ते कुठे ना कुठे त्यांचा वापर होईल. तो कसा वापर होईल हे येणाऱ्या काळात कळू शकेल. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवाद्यांनी भले मनसे बरोबर त्यांची उघड युती नसेल, परंतु याचा अर्थ ते मनसेला एकदम वाईट टाकतील असं थोडंच आहे.
पण मग व्यंकटेश केसरी, आता विश्लेषणादरम्यान एक मुद्दा समोर आला की लोकसभेच्या निवडणुका मनसेने जरी नाही लढवल्या, प्रत्यक्ष जरी आपले उमेदवार नाही उभे केले, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मदत होईल जर मनसे सोबत गेली तर, आणि काँग्रेस ती मदत स्वीकारेल का? म्हणजे म्हणजे आघाडी करायची झाली तर त्यामध्ये मनसेला घेईल का? असं आहे की ती काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन मदत करतील, व्यंगचित्र काढून मदत करतील, काही इंडिपेंडंट सभा घेऊन मदत करतील, हे तपशिलाचा भाग आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट की ते बीजेपीवर जाणार नाहीत. म्हणजे एक तर करिश्मा आहे राज ठाकरे यांना, दुसरी गोष्ट ते फिरतात, तिसरी गोष्ट ते काँग्रेस आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आता त्यांचा वापर कसा करायचा हे त्या पक्षाचे आणि बाकीचे लोक ठरवतील किंवा स्वतः राज ठाकरे ठरवतील. नक्की. व्यंकटेश केसरी, मी विनंती करेन आपण दूरध्वनीवरून असेच संपर्कात राहा, आपल्याशी अधिक बोलायचं आहे. मात्र आता ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजची सकाळच्या सत्रातली सगळ्यात मोठी बातमी आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत. सर, जर राज ठाकरे महाआघाडीसोबत किंवा आघाडीसोबत जायचं त्यांनी ठरवलंच किंवा तसं झालंच तर फायदा होईल आघाडीला? असे की महाआघाडीला राज ठाकरे यांचा फायदा होणार, तो कसा होणार हा तपशिलाचा भाग आहे. असे की त्यामध्ये म्हणजे आता मी जसं मगाशी म्हणालो होतो की राज ठाकरे यांच्या काही भूमिका आहेत, जसं उत्तर भारतीयांच्या संबंधीची भूमिका आहे, म्हणजे ते जास्त म्हणजे अग्रेसिव्ह हिंदुत्व त्यांची भूमिका नाहीये, परंतु उत्तर भारतीय संबंधीची भूमिका ही काँग्रेसला मुंबईत अडचणीची ठरू शकते. परंतु ह्या गोष्टी तपशिलाच्या झाल्या. ही निवडणूक जी आहे ही निवडणूक भाजप विरुद्ध इतर पक्ष असे नाहीये, मोदी विरुद्ध इतर पक्ष असं आहे. कारण असं दिल्लीमध्ये असं एक चित्र की ही जशी आणीबाणीची निवडणूक होती, आणीबाणी नंतरची 77ची, तशी ती निवडणूक आहे. दुसरा टर्म जर मोदी यांना मिळाला तर कदाचित म्हणजे अनेक गोष्टी, अनेक परिवर्तन भारतीय राजकारणात होऊ शकतात. आणि हे गृहीत धरून सर्व राजकीय पक्ष येतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ग्रँड अलायन्स राष्ट्रीय स्तरावरती न करण्याचं ठरवलंय. स्टेट स्पेसिफिक अलायन्सेस असतील हा त्याचा भाग आहे. कारण मोदींना हे मोदी विरुद्ध राहुल असं चित्र निर्माण करायचं आहे. प्रादेशिक पक्षांनी मागच्या निवडणुकीमध्ये आपली जागा पकडून ठेवल्या होत्या. प्रादेशिक पक्ष भाजपला दक्षिणेत वाढवू देत नाहीये, पूर्वेकडे वाढवू देत नाहीत. आणि आता इव्हन कालची बातमी अशी आहे की युपी मध्ये सुद्धा अलायन्स झालेला आहे, म्हणजे यांचा काँग्रेस, एसपी आणि बीएसपीचा. तर ही निवडणूक एका अर्थाने सत्तेची निवडणूक आहे. सत्तेसाठी निवडणूक नाही आहे ही निवडणूक, त्यापेक्षा लार्जर इश्यूवरती दिसती. नक्की. तर त्यामुळं की एकदम असं राज ठाकरे विधानसभेला काय करतील, लोकसभेला काय करतील, असं एक राज ठाकरेंनी पक्ष गुंडाळून ठेवलेलं नाहीये. पक्ष आहे म्हणजे त्यांना हालचाली कराव्याच लागतील. पक्ष आहे म्हणजे भूमिका आहे म्हणजे स्ट्रॅटेजी आहे. आज राज ठाकरेंच्या पक्षाचं भले शिवसेना एवढी मोठी व्याप्ती नसेल. नक्की. व्यंकटेश केसरी आपल्या सोबत होते. धन्यवाद सर, आपण या सगळ्या बातमीचं आणि घडामोडीचं विश्लेषण केल्याबद्दल.